हरे राम कृष्ण सुख नोहे रती मायिके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसानी अविनाश करिया पुरियाईसे लावे मनापिसे गोविंदाचे रती मायिके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसानी तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे रती मायिके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसाने विठ्ठला प्रस्तुताच्या आपल्या नैमित्तिक कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग ज्यांच्या जन्माने अनुष्ठानाने तपस्थलीही पवित्र झालेली आहे ते संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबार यांचाच आहे. या अभिनव जगद्गुरु तुकोबार आपल्या सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा फलीभूत होण्यासाठी जीवाने नेमकं काय करायला हवं तो उपाय गुलाबरावांनी आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारची भक्ती केली. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य रामदास बाबा मनसुख यांच्यापासून त्यांचा विशेष संबंध. मुंबईला जिथे तिथे बाबांची कीर्तन असायचे तिथे तिथे गुलाबराव असायचे. बाबा गुलाबरावच्या इथे यायचे, थांबायचे, जेवण आदी करून सर्व काही अधिक वास्तव्य असायचं. गुरुवर्य रामदास बाबा, गुरुवर्य माधव बाबा, त्याचप्रमाणे आमचाही संबंध अनेक प्रकारे त्यांच्याशी आला. असा
यांचा पारमार्थिक छंद होता, पारमार्थिक आवड होती, म्हणून त्यांची ती उत्तम कृती असल्यामुळे त्यांच्या निमित्ताने आमच्या एकनाथ बोलण्या वाटू लागलं त्यांचंही वर्षश्राद्धाचं कीर्तनच व्हावं आणि या उद्देशाने गावी करा म्हणत होतो कीर्तन करू. नाही म्हणे इथे गाथा मंदिरावर करायचं. त्यांची गाथा मंदिराची खूप आवड आहे, गाथा मंदिराविषयी त्यांची खूप श्रद्धा आहे, इथं व्हायला पाहिजे त्यांची इच्छा होती, म्हणून त्याप्रमाणे ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. म्हणून आज हा नामसंकीर्तनाचा त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. पुत्राचं हे उचित कर्तव्य आहे. आपली माता जर आपले पिता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने जे दिवस उदक प्रदान पिंड प्रदान करून संपन्न करायचे असतात ते मुलाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. ज्ञानोबरायांनी आवर्जून ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आणि सोमसूर्यादी ग्रहणे येऊनी करीते पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपली माता अगर आपले पिता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने उदक प्रदान पिंड प्रदान करण्याकरता जे दिवस निश्चित केलेले आहेत ते दिवस पुत्राने ते संपन्न केले पाहिजेत. म्हणजे त्या पूर्वजांचं पितरांचं ऊर्ध्वगमन होत असतं आणि पुत्राकडून जर हे पिंड प्रदान उदक प्रदान श्राद्ध संपन्न झालं नाही तर त्यांचं पतन होत असतं. म्हणून पुत्राचं कर्तव्य आहे की त्याने हे उदक प्रदान पिंड प्रदान केलं पाहिजे. अर्जुनाने भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये भगवंतापुढे ही अनिष्ट परिस्थिती प्रगट केलेली आहे की देवा तू मला यांच्याबरोबर युद्ध करायला सांगतोस, पण हे युद्धात तर माझ्याबरोबर टिकणार नाहीत. हे सर्व कुळ संपलं जाईल आणि या कुलाचा क्षय झाला की कुलधर्म नष्ट होतो. कुलधर्म नष्ट झाला की अधर्म वाढला जाईल. अधर्म वाढला गेला की कुलस्त्रिया दूषित होतील, वर्ण संकर निर्माण होईल आणि पुढे उदक प्रदान पिंड प्रदान करण्याकरता कोणी शिल्लक राहणार नाही. मग ती उदक प्रदान क्रिया पिंड प्रदान क्रिया लुप्त होईल आणि ती लुप्त झाली का पितरांचं पतन होईल. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम अधर्मो भिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रिय स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्ण संकर संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्त पिंडोदक क्रियाः. लुप्त पिंडोदक क्रियाः. उदक प्रदान क्रिया पिंड प्रदान क्रिया जर लुप्त झाली तर पितरः पतन्ति. पितर पतनाला जातात. म्हणून पुत्राचे कर्तव्य आहे त्याने के उदक प्रदान पिंड प्रदान करायला हवं, म्हणजे त्यांचं पतन न होता त्यांचं ऊर्ध्वगमन होत असतं. म्हणून त्या दृष्टीने आज हे जे वर्षश्राद्ध संपन्न होत आहे, पहिले 16 दिवस रोजचं कर्तव्य सांगितलेलं आहे. पहिल्या 10 दिवसापर्यंत दिवसाप्रमाणे पिंडदान करायचे. 10व्या दिवशी ती दशपिंड म्हणजे दशक्रिया विधिका संपन्न झाली की त्या जीवाचा या कुलाशी संबंध सुटला जातो. त्याची पुढील वाटचाल होत असते. पुढे 11वा 12वा केल्यानंतर 13वा 14वा 15वा 16वा हे जे 4 दिवस असतात हे वर्णाश्रम धर्माप्रमाणे संपन्न करायचे असतात. गृहस्थाश्रमी वारला असेल तर त्यांचा 13वा संपन्न करावा. ब्रह्मचारी वारलेले असतील तर त्यांचा 14वा संपन्न करावा. वानप्रस्थी वारलेला असेल तर त्यांचा 15वा संपन्न करावा आणि संन्यासी जर वारलेले असतील तर त्यांचा 16वा संपन्न करावा. त्याला षोडशी म्हणतात संन्याशांमध्ये. तर तो षोडशी विधी का झाला की मग दिवसाचं कर्तव्य संपलं. मग पुढे मासिक श्राद्ध करायचं असतं. वारलेल्या तिथीलाच पुढच्या महिन्यात त्या तिथीला ते श्राद्ध संपन्न करायचं. असं मासिक श्राद्ध करायचं. कुठपर्यंत? महिने जिथपर्यंत असतात तिथपर्यंत. महिने वर्षापर्यंत असतात. म्हणून 12 महिने का झाले की वर्ष होतं. म्हणून 11 महिन्यापर्यंत हे मासिक श्राद्ध करायचं.
आणि 12वा जो आहे महिना, त्या महिन्याला ते वर्ष श्राद्ध म्हणून संपन्न करायचं. मग हा संबंध संपला जातो. पुढे मग वार्षिक श्राद्धच करायचं. असा हा पुत्राला महत्वाचा विधी सांगितलेला आहे. म्हणून आज हे प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होत आहे. या मृत्यूलोकात आलेल्या जीवाला निश्चित हा देह सोडून जावंच लागतं. मृत्यूलोकात सर्व गोष्टी अनिश्चित आहे. कोणतीच गोष्ट निश्चित नाही, कोणतीच नाही. मृत्यूलोकात एकच गोष्ट निश्चित आहे. मृत्यूलोकात निश्चित असणारी एकच गोष्ट निश्चित आहे आणि ती म्हणजे मृत्यू. मृत्यू हीच गोष्ट मृत्यूलोकातली निश्चित गोष्ट आहे. जो येईल त्याला जावंच लागतं. देव जरी या भूतलावर अवतार धारण करून आला तरी त्यालाही विग्रह सोडून जावं लागतं. येथे नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती. म्हणून इथे मृत्यूलोकात आल्यावर त्याला जावंच लागतं. या अबाधित नियमाप्रमाणे गुलाबराव आपल्याला सोडून हे लोक सोडून गेल्या वर्षी श्रावण शुद्ध प्रतिपदेला ते भगवत चरणी विलीन झाले. त्यांचं प्रथम वर्ष श्राद्ध संपन्न होत आहे. म्हणून तसंच काही भगवंताचं चिंतन करावं आणि आपलं मरण हे कसं कायमचं संपलं जाईल याकरता नेमकं काय करायला हवं तो उपाय आणि सर्व जीवांची मूलभूत आकांक्षा फलीभूत होण्यासाठी काय करावं या दोन्ही उपायाचं या अभंगातून विश्लेषण करतात. विठ्ठला जीवनभराच्या कालखंडामध्ये या दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट ही असते की प्रत्येक जण आपापल्यापरीने आपापल्या क्षेत्रात जो राबत असतो. शेतकरी शेतीत राबतो, व्यापारी व्यापारात खपतो, नोकरीवाला नोकरीमध्ये झिजतो. आपापल्यापरीने प्रयत्नशील आहे, प्रयोगशील आहे, परिवर्तनशील आहे, पराकाष्ठा करतो आहे. उगीचच का नाही, काहीतरी अपेक्षा आहे आणि ती मूलभूत आकांक्षा अपेक्षा जर कोणती असेल तर सर्व जीवांना हवा आहे सुख. सुखाची अपेक्षा आहे. प्रपंच करणारे प्रपंच करतात, सुखा करतात आणि परमार्थ करणारे परमार्थ करतात तर सुखा करतात. सुखाची लागी सर्वथा झोंबती प्रपंच परमार्थ. सुखा करता सर्वांचे प्रयत्न असतात. भामती निबंधामध्ये कारिका आहे. या तिन्ही जगतामध्ये प्रत्येक जीव जो प्रयत्न करतो आहे तो केवळ एक सुखा करताच, दुःखा करता कोणीच प्रयत्न करत नाही. यक कश्चित त्रिजगती यतते सौख्य हेतो न कश्चित दुःखस्य. या तिन्ही जगतामध्ये प्रत्येक जीव जो प्रयत्न करतो आहे तो सुखा करताच, दुःखा करता कोणी प्रयत्न करत नाही. पण दुर्दैवाचा प्रकार असा आहे, दुःखा करता कोणी प्रयत्न करत नाही पण ते दुःख आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या सुखा करता प्रयत्न करतो ते सुख मात्र मिळत नाही. दुःखाची इच्छा असं नाही, दुःखाला उबगलाय. दुःखात उद्विजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. दुःखाचा सर्वांना उभं आलेला आहे, सुखाची सर्वांना अपेक्षा आहे पण अपेक्षेप्रमाणे घडत नाही, सुख मिळत नाही आणि दुःख मिटत नाही. आणि हे घडत नसल्यामुळे माणसाचे प्रयत्नही थांबत नाहीत. माणूस करतच राहतो, प्रयोग करतो. यात नाही जमलं तर ते, त्यात नाही जमलं तर ते, त्यात नाही जमलं तर ते. प्रयोग करतो, प्रयत्न करतो, परिवर्तन करतो, पराकाष्ठा करतो. ज्याने जमेल त्याने सुख मिळवण्याचा तो प्रयत्न करतो पण सुख काही मिळत नाही. अशा जीवांकडे पाहून तुकोबारांना कीव आली. बाबांनो, ज्या सुखाकरता तुम्ही प्रयत्न करता ते सुख मिळालं का? म्हणे अजून तर काही मिळालं नाही. कधी मिळेल काही सांगता येत नाही. मग काय करायचं म्हणे तेच कळत नाही. प्रयत्न तर आम्ही करत आहोत, आज मिळेल, उद्या मिळेल.
ह्या हप्त्यात, पुढच्या हप्त्यात, ह्या महिन्यात, पुढच्या महिन्यात, ह्या वर्षी, पुढच्या वर्षी मिळेल 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 ह्या आशेने आम्ही प्रयत्न करत आहोत, पण प्राप्ती होत नाही, सुख मिळत नाही, पण सुखाच्या आशेतच जन्म चाललेला आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, माया जीव माझा माझे त्वरित माझे त्वरित माया जीव माझा माझे त्वरित माझे त्वरित सुखाचा आशा जन्म गेला. सुखाच्या आशेत जन्म जातो, पण सुखाचा भोग घडत नाही. प्रयत्न करत नाही असं नाही, दश दिशांना हिंडतो, इतके प्रयत्न तो करतो, पण त्या हिंडण्यातून क्षीणच प्राप्त होतो, पण सुख प्राप्त होत नाही. हिंडता दिशा क्षीण पावला. अशा जीवांकडे पण तुकोबारांना की वाले तुकोबार म्हणतात, का रे बाबांनो, सुखाकरता तुम्ही प्रयत्न करता, मग सुख का मिळत नाही? महाराज तेच काही कळत नाही. प्रयत्न तर करतो पण प्राप्ती नाही. एक शास्त्रीय सिद्धांत असा आहे, इच्छा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र आले की प्राप्ती व्हायला पाहिजे. आपल्याला इच्छा असावी आणि त्या इच्छेला प्रयत्नाची साथ मिळावी, जोड मिळावी की प्राप्ती होत असते. मग आपल्याला इच्छा आहे सुखाची आणि सुखाकरता प्रयत्न करतो, पण प्राप्ती काही होत नाही. का होत नाही याचं उत्तर इथे आहे, इच्छा चुकीची नाही. सुखाची इच्छा प्रत्येकाला आहे ही चुकीची नाही, ती योग्यच आहे. का? तो सुखातूनच आलेला आहे, म्हणून सुखाची अपेक्षा धरतो आहे, हे काय चुकीचं नाहीये. मग चुकीचं काय आहे? प्रयत्न चुकीचे आहेत. इच्छा चुकीची नाही, प्रयत्न चुकीचे आहेत. आणि प्रयत्न जर चुकीचे झाले तर प्राप्ती होऊ शकत नाही. शास्त्रीय सिद्धांत आहे, साध्याच्या प्राप्तीकरता नियत साधनाची आवश्यकता असते. नियत साधन जर झालं नाही तर साध्य प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून मग प्रयत्न चुकीचे होत आहेत. महाराज तुम्ही म्हणता ते मान्य आहे, मला पटलं. मग प्रयत्न नेमके काय करायला हवेत ते तरी सांगा. तुकोबारा म्हणतात, सांगतो. मला एक सांगा, तुम्हाला काय हवं आहे? सुख हवं आहे. प्रयत्न करता करतो, प्राप्ती होत नाही. नाही का होत नाही? तर मी सांगितलं प्रयत्न चुकीचे आहेत. चुकीचे कसे काय? तुकोबारा म्हणतात, मी सांगतो आपल्याला चुकीचे कसे काय आहेत. तुम्ही या संसारात रात्रंदिवस धडपड करता हो. शेतकरी शेतीत, व्यापारी व्यापारात, नोकरीवाला नोकरीमध्ये, प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट उपसतो आहे, पण प्राप्ती होत नाही. तुकोबारा म्हणतात, एक लक्षात घ्या, प्राप्ती न होण्याचं कारण तुमचे प्रयत्न चुकीचे कसे मी तुमच्या लक्षात आणून देतो. साधा एक लौकिक युक्तिवाद मी तुमच्या पुढे ठेवतो, मला त्याचं उत्तर द्या. आपल्याला जी वस्तू हवी आहे ती ज्या मार्केटमध्ये मिळते तिथंच गेलं पाहिजे की नाही? काय तुमचं मत आहे? जी वस्तू आपल्याला हवी आहे ती ज्या मार्केटमध्ये मिळते तिथंच गेलं पाहिजे की नाही? कुठेही जाऊन हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. हवी असलेली मिळणार नाही. साधं साधं घ्या, आपल्याला भाजीपाला जर घ्यायचा आहे
तर कुठे गेलं पाहिजे? किराणा दुकानात नाही, भाजी मार्केटमध्येच गेलं पाहिजे. जर आपल्याला तांदूळ, रवा, साखर, गूळ घ्यायचा असेल तर कुठे गेलं पाहिजे? कापड दुकानात नाही, किराणा दुकानात गेलं पाहिजे. जर आपल्याला वह्या पुस्तकं घ्यायची असतील तर कुठे गेलं पाहिजे? वह्या पुस्तकाच्या दुकानात, स्टेशनरी दुकानात गेलं पाहिजे. गुरुपुष्यामृत योगावर जर सोनं खरेदी करायचं असेल तर कुठे गेलं पाहिजे? बेल्याला, बैलाच्या बाजारात नाही, जव्हेरी बाजारात गेलं पाहिजे. ज्वेलर्स, सोन्या चांदीचं दुकान, तिथे गेलं पाहिजे. म्हणजे जी वस्तू हवी आहे ती जिथे मिळते तिथंच गेलं पाहिजे. कुठेही जाऊन हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. पेढे जर घ्यायचे असतील तर चर्मकार गल्लीला जाऊन उपयोग होईल का? नाही. का? चर्मकार गल्लीला पेढे नाहीतच ना, तिथे काय आहेत? जोडे. मग तुला प्राप्त होतील का पेढे? नाही, जोडेच मिळणार. जी वस्तू हवी आहे ती जिथे मिळते तिथंच गेलं पाहिजे. कुठेही जाऊन हवी असलेली वस्तू मिळणार नाही. मग मला एक सांगा, तुम्हाला जर सुख हवं आहे तर पहिला हा शोध घ्या, ते सुख आहे कुठं नेमकं, मिळेल कुठं नेमकं, हा शोध घ्या आणि त्याप्रमाणे प्रयत्नाला लागा. महाराज, मग आम्ही तर आमच्या परीने ह्या दाई दिशा नाही, तो इथं मिळेल वाटतंय, तिथं मिळेल वाटतंय, तिथं मिळेल वाटतंय, तिथं मिळेल वाटतंय. तुकोबाराय म्हणतो तुम्हाला जिथं मिळेल वाटतंय तिथे काय मिळत नाही. तुम्ही जिथे प्रयत्न करता तो संसार बाजार आहे आणि या संसार बाजारामध्ये खचून भरलेला माल एकच आहे, तो म्हणजे दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे, इथे सुख नाहीच, दुःखच दुःख कोंदून कोंदून भरलेलं आहे. अगा दुःखाचे केने सुटले, दुःखच दुःख भरलेलं आहे. म्हणून इथे तुम्हाला सुख मिळणार नाही. तिथे जे आहे ते मिळेल, दुःख मिळेल, सुख मिळणार नाही. मग सुख मिळण्याकरता कुठे जायला पाहिजे? सुख जिथे आहे तिथे, त्याप्रमाणे प्रयत्नाला लागलं पाहिजे. मग सुख आहे कुठं? महाराज सांगा मला. तुकोबारा म्हणतात, सांगतो मी तुम्हाला. उपनिषद, पुराण, शास्त्र, सर्व संत वाङ्मय सर्व जीवांना मार्गदर्शन करण्याकरताच निर्माण झालेली आहेत आणि त्या सर्वांमध्ये सुखाचं एकमेव ठिकाण सांगितलेलं आहे परमात्मा. उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते भूमैव सुखम. सच्चिद आनंद घन हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. तिथेच सत आहे, चित आहे, तिथेच आनंद आहे. म्हणून तो परमात्मा हाच सुखरूप आहे. सर्व संत देखील हेच आपल्याला सांगतायत. ज्ञानोबा म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर. नरहरी महाराज सांगतात, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोना. जनाबाई सांगते, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग. सर्व संत एकमुखाने सांगतात. नामदेवराय म्हणतात, सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीशी जाई, एक वेळ मग अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख. सुख तिथे आहे, परमात्मा जिथे आहे तिथे सुख आहे. तुकोबाराय तर छातीला हात लावून सांगतात, माझ्या पांडुरंगासारखं सुखरूप असं दुसरं कोण आहे सांगा. सुखरूप आहे ते कोण सांगा, सुखरूप आहे ते कोणी सांगा, सुखरूप आहे ते कोण सांगा, सुखरूप आहे ते कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा
माझ्या पांडुरंगा सारिखे सुखरूप ऐसे तुझे कोण हे सांगा. माझ्या पांडुरंगा सारखा असं सुखरूप दुसरं कोण सांगा. तोच सर्व सुखरूप तोच. तेने वाळवंटी उभारला कर सुखाचा सागर पांडुरंग. तो सुखाचा सागर घालू देवावरी भार देव सुखाचा सागर. सर्व सुखाचा अगर सागर तोच एक फक्त परमात्मा आहे. महाराज तिथे सुख आहे तिथे सुख आहे. आम्ही काय करायला पाहिजे. तुम्हाला ते सुख हवं आहे आणि सुख तर तिथे आहे तर तुम्ही काय करायचं हेच तुकोबार आहे. आज आपण सेवेकरता घेतलेल्या आपण सांगताय. तुम्हाला जर सुख हवा आहे तर सुखाचा पत्ता हा आहे. सुख तिथे आहे. तो परमात्मा सर्व सुखाचा अगर सागर असा आहे. म्हणून मग सुख जर पाहिजे तुम्हाला मग आम्ही काय करावं तर एक करावं. काय करावं. आपुला तो एक देव करून घ्यावा. तो एक देव जो सर्व सुखरूप आहे तो एक देव तुम्ही आपलासा करायला हवा. तो एक देव आपलासा करून घ्या. तो सर्व सुखाचा सागर आहे. तो आपलासा केला की तुम्हाला सुख सुख प्राप्त होईल. महाराज तो आपलासा केला पाहिजे. हो. तो जर नाही आपलासा केला तर उत्तरात जर सांगतात तेने विन जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणं शक्य नाही. सर्व सुखरूप तो आहे. म्हणून तो आपलासा केला तर सुख आपल्याला मिळेल. जर आपलासा केला नाही तर आपल्याला सुख मिळणार नाही. तेने विना जीवा सुख नव्हे करीसी देवा विन आस अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न पवसी. कधी सुखाला प्राप्त होऊ शकणार नाही. देवा विना जर आस केली देवाशिवाय दुसरीकडून सुख मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर कधी तुम्हाला सुख मिळणार नाही. जर प्रकाश हवा आहे तर दिव्याला डावलून चालेल का. नाही. दिव्याला डावलून आम्ही बँड वाजू, आम्ही उखडीवार करू, आम्ही पखवाज वाजू, तुम्ही काही करा दिव्याला सोडून दुसरं कोणत्याही उपायाने प्रकाश मिळणार नाही. तसं देवाला सोडून तुम्हाला कधी सुख मिळणार नाही. तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणार नाही. मग काय करायला पाहिजे. तोच एक देव आपलासा करून घेतला पाहिजे तर सुख मिळेल. महाराज एक विचारू का. त्याच्याशिवाय सुख का बरं प्राप्त होणार नाही. तुकोबारा म्हणतात का प्राप्त होणार म्हटलं मला त्याचं उत्तरही देता येते. देतो मी तुम्हाला. काय. त्याच्याशिवाय इतर जे जे आहे
ते सर्व माईक आहे, माईक. आणि जे माईक असतं ते कशाला जन्म देतं? तुकोबार आहे ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगते. सोडून जे आहे इतर येर ती माईक आहे. इतर जे आहे ती माईक आहे. मायेने निर्माण केलेलं सर्व आहे ते माईक आहे. मग माईक असं काय झालं? अरे जे माईक असतं ते दुःखाला उत्पन्न करते, दुःखाची जनिती. जे माईक असतं ते दुःखाला निर्माण करणार आहे आणि तुला तर सुख हवं आहे. मग माईकाच्या मागे जाऊन ते जर दुःखाला निर्माण करते तर तुला सुख कसं मिळेल? म्हणून माईकाच्या मागे जाण्यात सुख प्राप्त होणार नाही. माईक हे दुःखाला प्रसवणार आहे. एरती माईक हे दुःखाची जनिती. महाराज माईक तरी कशाला म्हणतात? तुकोबार म्हणतात माईक कशाला म्हणतात सांगू? नाही आधी अंती अवसानी. आधी नाही, अंती नाही आणि अवसानी दिसत असलं तरी नाही, असं जे आहे त्याला म्हणतात माईक. ज्याला आधी नाही, ज्याला अंत नाही, मध्ये फक्त दिसणे पुरता आहे पण असायला नाही, त्याला म्हणतात माईक. आपली गोदावरी कुठून उगम पावली? ब्रह्मगिरीतून उगम पावली. गंगाद्वारला आली, थांबली का? नाही. कुशावार्तात आली, थांबली का? नाही. नाशिकला आली, थांबली का? नाही. पैठणला आली, थांबली का? नाही. कोपरगावला नाही. नांदेडला नाही. धावते कुठपर्यंत? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, तिथपर्यंत धावते. उगम कुठून झाला? ब्रह्मगिरीतून. अंत कुठे? शेवट बंगालच्या उपसागरात. मला एक सांगा, मृगजळाची नदी ही कोणत्या पर्वतातून उगम पावली? तिचा आधी सांगता येत नाही. कोणत्या समुद्राला जाऊन मिळते तेही सांगता येत नाही. पण नदी दिसते की नाही? मृगजळ नदी दिसते, तिचा आधी सांगता येत नाही, तिचा अंत सांगता येत नाही. नदी फक्त दिसायला आहे. म्हणून दिसायला मध्ये जे असतं ते दिसायला आहे पण असायला नाही. म्हणून त्याच्या मागे जाऊन उपयोग नाही. मृगजळाची तळी ते देखी दुरुनीची निहाळी, वाचून तेने पाणी साळी केली लावायची काय? माऊली म्हणतात ब्रह्मगिरी होणे न निघे आणि समुद्री किर न रिगे, माझे दिसे वारुगे मृगांबू जायचे. त्याला म्हणतात नाही आधी अंती अवस्था. म्हणून तिथे सुख कधी मिळणार नाही. सुख पाहिजे तर सुखरूप देव आपलं सगळं माईकाच्या मागे जाण्यात दुःख आहे. एक मोठं प्रसिद्ध उदाहरण सांगतो, म्हणजे विश्लेषण करण्याची आवश्यकता नाही. सोन्याचं हरिण कुठं जन्माला आलेलं आहे का? नाही. पण सोन्याचं हरिण पाहून सीता रामाला काय म्हटली? मला त्याची कंचुकी आली आहे. पंचवटीत आपल्या घडलेली घटना. आग्रह धरला, विस्तार करत नाही. सीतेला त्या सोन्याच्या हरणाच्या मागे, सीतेने रामाला हरणाच्या मागे जायला लावलं. पुढे काय झालं? सगळं रामायण घडलं. काय झालं पुढे? रामप्रभू सांगतात अगं सीते, हे सोन्याचं हरण दिसायला आहे, असायला नाही. नाही कसं म्हणतात? दिसतं समोर नाही कसं? नाही. सोन्याचं हरण आजपर्यंत जन्माला आलेलंच नाही. अध्यात्म रामायणात स्पष्ट म्हटलंय, असंभवम हेम मृगस्य जन्म तथापि राम लुलुभे मृगाय. असंभवम हेम मृगस्य जन्म, हेम मृगाचा जन्म असंभव आहे, नाहीच आहे. दिसतो ना, दिसायला आहे, असायला नाही. कसं काय दिसतंय? मग कोणीतरी मायावी राक्षस हे मायावी स्वरूप धारण करून आलेला आहे तुला फसवण्याकरता. तू फसू नको, या मागे जाण्यात दुःख होईल. ते म्हणते नाही ना, मला सुखच होईल. जायला लावलं,
हे पहिलं खोट्याच्या मागे जाणं. हे लक्ष्मणा धाम ही रामाची आरोळी नव्हती, मारीच्याची होती, पण सीतेला रामाची वाटली. हे दुसरं खोट्याच्या मागे जाणं. आणि सीता लक्ष्मणा म्हणतोय भाऊ, प्रभू शंकरा सापडले लक्ष्मणा धाम म्हणतात. लक्ष्मण म्हणतोय प्रभू संकटात सापडतच नाही, ह्या प्रभूंची नाही. नाही कसं मी ऐकली. तुम्ही जा. लक्ष्मणाला जायला लावलं. हे दुसरं खोट्याच्या मागे जाणं. आणखी तिसरं खोट्याच्या मागे जाणं. लक्ष्मण तिथून निघून जाताना सीतेमातेला एक सांगितलं, एक रेषावर मी त्या पर्णकुटीच्या बाहेर, आणि सांगितलं मी जातो, माझ्या पश्चात ही रेषा तुमचं रक्षण करेल, फक्त तुम्ही एक करा, ही रेषा ओलांडू नका. अशी रक्षणाची जबाबदारी लक्ष्मणाने पार पाडला. कारण पार पाडण्याकरता सीतेला स्पष्ट सांगितलं की रेषा ओलांडू नका, ही रेषा माझ्या पश्चात तुमचं रक्षण करेल. आणि लक्ष्मण गेला आणि तिथे टोलेजन साधू येऊन उतरला. कोण? रावण. भिक्षांदेही. सीतेने पाहिलं साधू आलाय. लगेच गेले, फळं आणले, भिक्षा वाढायला. या तोही लगेच आला. त्याला भिक्षा नको होती, भिक्षा वाढणारी पाहिजे होती म्हणून तो आला. पण रेषेजवळ येताच प्रज्वलित ज्वाला त्याला दिसायला लागल्या. तो म्हणाला मी रेषा ओलांडली तर माझी राख होईल. तो चपापला आणि मागे सरला म्हणाला द्या. सीता म्हणतो नाही, इकडे या. हा म्हणतो नाही, भिक्षुकाने कुठपर्यंत यावं ही शास्त्र मर्यादा आहे. अधिक आत आम्ही येऊ शकत नाही, तुम्हाला द्यायचं तर द्या, नाही तर चाललो. सीतेने विचार केला, संता करता साधू करता रेषा ओलांडायला हरकत नाही, म्हणून साधू करता तिने रेषा ओलांडली. काय झालं? लंकेला जाऊन 6 महिने दुःख भोगत राहण्याची पाळी आली. तीनदा माईकाच्या मागे, खोट्याच्या मागे तीनदा गेली सीता. परिणाम दुःख भोगण्याची पाळी आली. म्हणून माईकाच्या मागे न जाता मायातीत सच्चिदानंद घन परमात्मा जो आहे त्याच्या मागे जा, की त्याच्या मागे गेल्यानंतर त्याच्याजवळ सुख आहे. ते सुख आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याकरता तुम्ही एक करा, आपला तू एक देव करून. महाराज आम्ही तो देव आपलासा केला, मग तो देव काय करेल? म्हणतो तुम्ही त्याला आपलं सका केलं की तोही तुम्हाला त्याच्यासारखं करेल. त्याच्यासारखं करेल म्हणजे कसं करेल? तुम्ही त्याला आपलं सका केलं की तोही तुम्हाला त्याच्यासारखं करेल. त्याच्यासारखं करेल म्हणजे कसं करेल? अविनाश करी आपुलिया ऐसे. आपुलिया ऐसे अविनाश करी. आपण जसे अविनाश आहोत तसं तोही तुम्हाला त्याच्यासारखा अविनाश करेल. त्याला नाश नाही, तसं तुम्हालाही नाश होणार नाही, नाश येणार नाही. तो तुम्हाला त्याच्यासारखा अविनाशी करेल. तो अविनाशी तुतद्विधी येणं सर्वमितं ततम, म्हणून तो तुम्हाला त्याच्यासारखा अविनाश करेल. महाराज मग ठीक आहे, पण तो आपलासा करून घेण्याकरता आम्ही काय करायला पाहिजे? तो आपलासा करण्याकरता तुम्ही एक करायला पाहिजे. लावी मना पिसे गोविंदाचे. मना गोविंदाचे पिसे लावी. तुम्ही तुमच्या मनाला गोविंदाचं वेड लावून घ्या. गोविंद 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 सतत गोविंदाचं भजन चिंतन स्मरण करत राहा. पिस लावा पिस. ज्याला वेळ लागला असतो तो तेच तेच सारखं करत असतो, तेच ते करत असतो. तरी माणसं काय म्हणतात त्याला त्याच वेळ फार. म्हणजे पिस वेळ लागला तर तो तेच ते करत असतो. तसं तुम्हाला गोविंदाचं वेळ लागू नये. प्रत्येकाला वेळ आहे. वेळ नाही असं आपल्याला एकही वेळा सापडणार नाही. एकही माणूस सापडणार नाही की ज्याला वेळ नाही. कशाचा ना कशाचं तरी वेळ आहेच आहे. याला प्यायचं वेळ, याला भलतं खायचं वेळ, याला भजन करायचं वेळ, याला वारीला जायचं वेळ, याला सत्संगतीत राहायचं वेळ. कोणतं ना कोणतं तरी वेळ असतं. छंद हा प्रत्येकाला आहेच. बहुता छंदाचे बहु असे जन. कोणता ना कोणता तरी छंद आहेच. छंद नाही असं आपल्याला एकही माणूस सापडणार नाही. कोण कोणत्या छंदाचा, कोण कोणत्या छंदाचा
ते छंद मी आपल्याला आता सांगत नाही. का सांगत नाही? लोकांचे छंद कीर्तनात सांगण्याचाही मला छंद नाही. म्हणून मी ते लोकांचे छंद सांगत नाही. तर छंद एकच असावा, छंद हरीच्या नामाचा, शुचिर्भूत सदा वाचा, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गर्जावे, लागो हाची छंद, मना गोविंद गोविंद, ऐसा मना छंद, लावी रे अभ्यास, नामचिंतनाचा भजनाचा हा छंद असावा. हे वेळ असावं. हे वेळ लागलं की तो तुम्हाला त्याच्यासारखं करी. गोविंद गोविंद मना लागले या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. तुमच्यातून त्याच्यात भेद राहणार नाही. तो तुम्हाला त्याच्यासारखा अविनाश करील महाराज. मग तो जर आम्हाला त्याच्यासारखा अविनाश करील तर मग आम्ही आता मरणारच नाही का? तुकोबरांचं मरणार नाही असं नाही. तुम्हाला जन्म प्राप्त झालाय ना, जो जन्माला आलेला असतो त्याला मृत्यू हा निश्चित आहे, अटळ आहे. जातस्यहि ध्रुव मृत्यू, उपजल्या पिंडा मरण सांगाते. जन्माला जो आलेला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. मग तुम्ही तर म्हणता तो तुम्हाला त्याच्यासारखा अविनाश करील. हो, अविनाश करील. पण तुम्हाला जो आता जन्म प्राप्त झालेला आहे त्या या देहाला तुम्ही आलेला आहात, तर इथे आलेल्याला जावं लागतं. या नियमाप्रमाणे तुम्हालाही मरावं लागेलच, जावं लागेल. मग अविनाश कसं काय करणार? पण एक लक्षात घ्या, हे जे मरण तुम्हाला येणार ना, फक्त एवढंच मरण तुमच्या जीवनात. या एकाच मरण्यातून तुमचं मरण कायमच संपलं जाईल. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकामने कामरण्याची तुकामने कामरण्याची मरण्याची सरी. तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, एका मरण्याची सरे, एका मरण्यात संपणार आहे. काय संपणार आहे? मरण संपणार आहे. फक्त एवढंच मरण आता येणार, तर पुन्हा मरण येणार नाही का? तुम्ही त्याच्या स्वरूपाला प्राप्त व्हाल.
आणि त्याच्या स्वरूपाला प्राप्त झालं की तिथे गेल्यानंतर पुन्हा येणं नसतं. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. म्हणून तिथे गेल्यानंतर पुन्हा जन्माला यावं. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. तो पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. म्हणून मरण हे एकटं हे एवढंच राहील आता शेवटचं मरण. या एका मरणातून मरण संपणार. मरणालाच मरण येणार. मरणाहती सुटली काया विचारे या निश्चय. मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरणच मरून गेला आता मरणच येणार नाही. जन्मच येणार नाही तर मरण कुठलं. म्हणून एकाच मरणातून मरण कायमचं संपणार आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे. मरण संपणार आहे मग उरणार काय. उरणार ती कीर्ती. उत्तमचे उरे कीर्ती मागे. मागे उत्तमची कीर्ती उरे. का तुम्ही देवाला आपलंसं केलेलं आहे. ही सर्वात उत्तम कृती आहे. आणि उत्तम कृती जिथे असते तिथेच उत्तम कीर्ती होत असते. कीर्ती ही तुमच्या कृतीवर अवलंबून आहे. तुम्ही काय करता याच्यावर त्याची मागे कीर्ती अवलंबून असते. वाईट करणाऱ्याची कीर्ती नाही तिथे अपकीर्ती असते आणि उत्तम करणाऱ्याची उत्तम कीर्ती असते. म्हणून तुमची उत्तम कृती असल्यामुळे उत्तम कीर्ती राहणार. उभय लोकी उत्तम कीर्ती देवचित्ती राहिल्या. देवचित्ती राहिली या उभय लोकी उत्तम कीर्ती. आणि तीच कीर्ती मागे शिल्लक राहील. तुमच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन होईल, भजन होईल, अन्नदान होईल, दरवर्षी चिंतन होत जाईल, साधना घडत जाईल. मागे नाव चांगलं राहील. जर उत्तम कृती नसेल तर माग काय राहील. कुत्र्याच्या मौतीने मेलं, गावातली घाण गेली, ही अपकीर्ती शिल्लक राहील. का वाईट कृती तिथे अपकीर्ती, उत्तम कृती तिथे उत्तम कीर्ती. म्हणून उत्तम चिवरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. ज्ञानेश्वर उत्तम चिवरे कीर्ती मागे. गुलाबरावांनी आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारची भक्ती केली. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य रामदास बाबा मनसुख यांच्यापासून त्यांचा विशेष संबंध. मुंबईला जिथे तिथे बाबांची कीर्तन असायचे तिथे तिथे गुलाबराव असायचे. बाबा गुलाबरावच्या इथे यायचे, थांबायचे, जेवण आदी करून सर्व काही अधिक वास्तव्य असायचं. गुरुवर्य रामदास बाबा, गुरुवर्य माधव बाबा, त्याचप्रमाणे आमचाही संबंध अनेक प्रकारे त्यांच्याशी आला. असा त्यांचा पारमार्थिक छंद होता, पारमार्थिक आवड होती. म्हणून त्यांची ती उत्तम कृती असल्यामुळे त्यांच्या निमित्ताने आमच्या एकनाथ बोलण्या वाटू लागलं. त्यांचंही वर्षश्राद्धाचं कीर्तनच व्हावं आणि या उद्देशाने गावी करा म्हणत होतो कीर्तन करू. नाही म्हणे इथे गाथा मंदिरावर करायचं. त्यांची गाथा मंदिराची खूप आवड आहे. गाथा मंदिराविषयी त्यांची खूप श्रद्धा आहे. इथं व्हायला पाहिजे त्यांची इच्छा होती. म्हणून त्याप्रमाणे ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही. म्हणून आज हा नामसंकीर्तनाचा त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न झाला. आता वार्षिक श्राद्ध हे घडलेलं आहे. पुढे नियमाने वर्ष श्राद्ध करायचं असतं. आपण एकच आदर्श त्याच्यातून घ्यायचा की आपणही असा देव आपलासा जर केला तर आपल्यालाही देव त्याच्यासारखं करणार. तो सुखरूप आहे तसं आपल्यालाही सुख तो प्राप्त करून देणार. आपल्या जीवनात सुखाला कमतरता राहणार नाही, दुःख कधी येणार नाही आणि सुख झालेलं पुन्हा जाणार नाही. असं कायमचं ते अविनाश सुख आपल्याला प्राप्त होईल. नाही नाश ते सुख दिले तयास. ते अविनाश सुख असं आपल्याला प्राप्त होईल.
म्हणून आपणही आपल्या जीवनात अशी भक्ती करावी, असा छंद लावून घ्यावा. निश्चित भगवान आपल्याला त्याच्यासारखं करू शकेल. अशी अभंग, अशी अक्षरं डोळ्यासमोर ठेवावीत. अशा अभंगाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करावं की आपण निश्चित त्या स्थितीला पोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या डोळ्यासमोर येण्यासाठीच ही गाथा मंदिराची योजना इथे राबवण्यात आली. सर्वच अभंगाचं एका वेळेला दर्शन घडणं, कोणता ना कोणता अभंग कोणत्या वेळेला कोणती चेतना प्रेरणा देईल सांगता येत नाही. म्हणून अशी ही गाथा मंदिरावरची प्रत्येक अक्षराची ही देवत्वाची भूमिका आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, हा शब्दच देव आहे. इथे त्या शब्दाचंच मंदिर आहे, अक्षराचंच मंदिर आहे, अभंगाचंच मंदिर आहे. काशीला मानस मंदिर, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर. अशी या प्रकारे ही अक्षरच मंदिर रूपाने आपल्याला प्राप्त आहे. आपण त्याप्रमाणे त्या अभंगाप्रमाणे अक्षराप्रमाणे आपलं जीवन बनवलं की निश्चित तो आपल्याला त्याच्यासारखं करेल. भगवान करो सर्वांची या ठिकाणी वृत्ती निर्माण हो. त्या अभंगाने फार मोठं दिलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी मोठा त्याग केला आणि त्या त्यागातून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. आजपर्यंत 35-40 कोटीची कामं झालेली आहेत. केवळ तुकोबरायांच्या या अभंगाने दिलेली प्रेरणा, चेतना, ते उपकार जाणून सर्वांनी हा मोठा त्याग केला आणि हे उभं राहिलेलं आहे. अजूनही आपल्याला इथे 15 कोटीची कामं करायची आहेत, तर त्याचीही काही अडचण नाही. का नाही? अजून राहिलेले लोक बरेच आहेत म्हणून. तेव्हा राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. एकाच वाक्यात सांगतो, ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काही मिळालंय असं वाटत असेल, तुकोबारांच्या अभंगाचे आपल्यावर काही उपकार आहेत अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्यांनी कृतज्ञता म्हणून या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हायचे. असो भगवान करो सर्वजण या विचाराचे पाईक म्हणून आनंदाचे सम्राट होत. हा ट्रस्ट आहे, याचं रजिस्ट्रेशन आहे, याचं नियमित ऑडिट होत आहे. या ट्रस्टला 80 जी कलमान्वये आयकराचं सर्टिफिकेट आहे. म्हणून ज्यांना इन्कम टॅक्स भरावा लागत असेल त्यांच्या इन्कम टॅक्समध्ये सूट मिळेल अशी या ट्रस्टला मिळालेली ATG सवलत आहे. अनेक अंगाने आपल्याला हा इच्छा सेवेचा भाग स्वीकारता येईल. असो भगवान या सर्वांना सद्बुद्धी देऊन सर्वजण विचाराचे पाईक बनवून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 जाधवबुवा माझ्याकडे पडून असतात म्हणतात, पहिली झाली तुम्ही मला मी तुमच्या पाठीमागून म्हणतो. कामने कामरणेची सरे कामरणेची सरे
रे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे शिवाई तुझी जरी उत्तमाची उरे अवसानी
जन्मजन्मी तुझा वाही चुकवलेली हरी संग सर्व अखंड प्रेमाचा कंठो हरीचा वर्ग वाही चुकवलेली हरी भागे तुका मागे हे चिरा हरीचा वर्ग वाही चुकवलेली हरी ढोल रकुमाय अल्पायुष्य व्हावे दयाकुळा माझ्या सकाळीच्या गणेची बाधानो ही संत मंडळी सुखे अहंकाराचा वाराण लागो राज माझ्या विष्णुदास म्हणे तया मागणे ते एकच प्रति आहे देशरी पाहे पाहणा या संतास निर्मी अनेक तुझे काय मागणे म्हणे आता उदार मज ठेवी पाहि संतांच्या निर्वीची मजरी जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज की सब संत की जय सर्वांनी असंच खाली प्रसाद करत जावं. प्रसाद कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं
असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.